हॅलो फ्रेंड्स, आज आपण थर्मोडायनामिक्सचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे, ज्यामध्ये आपल्याला वर्क डन आणि हीट याच्या संदर्भात डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर आपण वर्क डन बद्दल आणि हीट बद्दल लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं की हे दोन्हीही पाच फंक्शन्स आहेत, परंतु हे दोन्ही पाच फंक्शन्स नक्की का आहेत हे आपण या लेक्चर मध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. आता त्यासाठी आपल्याला वर्क डन आपण पहिला जो पाथ आहे त्याच्या थ्रू या ठिकाणी एक्सप्रेस करतोय. वर्क डन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किंवा एक्सप्रेशन फॉर दी प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डन. याच्यामध्ये आपल्याला एक डेरिवेशन जे आहे ते प्रूव्ह करायचं आहे. W इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. आता त्यासाठी काय केलंय बघा बाळांनो, एका सिलेंडर मध्ये सर्टन अमाउंट ऑफ गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर P इज एनक्लोज्ड. त्या सिलेंडर मध्ये प्रेशर P असणारा गॅसची एक सर्टन अमाउंट काय केलेली आहे, एनक्लोज केलेली आहे. आणि जो सिलेंडर आहे तो फिट केलेला आहे कशाने, फ्रिक्शनलेस रिजिड अशा पिस्टनने काय केलेला आहे, तो फिट केलेला आहे. त्यानंतर समजा जो गॅस घेतलेला आहे आपण इनिशियली, त्याचा व्हॉल्यूम हा V1 एवढा आहे, त्याचा व्हॉल्यूम हा V1 एवढा आहे. असं असेल तर त्या केस मध्ये जर आपण गॅसला एक्सपांड व्हायला अलाउ केलं तर नक्की काय सिच्युएशन होईल हे या डेरिवेशन मध्ये आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. मग समजा एक्सपान्शन जर झालं या गॅसचं, तर गॅस काय करणार, जो त्याचा इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे तिकडून काय करणार, अपवर्ड डायरेक्शन मध्ये पिस्टनला मूव्ह करणार. आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये पिस्टनला मूव्ह करत असेल तर त्या केस मध्ये काय होणार बाळांनो, जे प्रेशर आहे गॅसचं ते डाऊनवर्ड साइडने अपवर्ड साइडला ऍक्ट होणार, परंतु त्याचबरोबर एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते वरच्या बाजूने काय होणार बाळांनो, त्या गॅस वरती ऍक्ट होण्याचा प्रयत्न करणार. हे दोन्ही प्रेशर हे इक्वल इन मॅग्निट्यूड असतात, परंतु अपोजिट इन डायरेक्शन असतात. मग अशा केस मध्ये जर आपण फोर्सचा विचार केला की नक्की फोर्स या ठिकाणी जो आहे तो किती असू शकतो, तर फोर्स किती असणार बाळांनो, या ठिकाणी ऍक्ट होणारा जो गॅस खालच्या बाजूने जे प्रेशर ऍक्ट करतोय ते आणि एक्सटर्नल प्रेशर इक्वल आहे असं आपण म्हणत असताना त्यांची डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे जे प्रेशर ऍक्च्युअली ऍक्ट होतंय ते किती असणार आहे, एक्सटर्नल प्रेशर एवढं असणार आहे, परंतु ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे मायनस पी एक्सटर्नल एवढं असणार आहे. दुसरं, या ठिकाणी जो आपण पिस्टन घेतलेला आहे त्याचा क्रॉस सेक्शन एरिया जो आहे तो काय आहे बाळांनो, A एवढा आहे. त्याचा क्रॉस सेक्शन एरिया किती आहे, A एवढा आहे. मग मला सांगा, जर आपल्याला फोर्स डिटरमाइन करायचा झाला तर फोर्स आपण कसं डिटरमाइन करणार, प्रेशर मल्टिप्लाइड बाय दी एरिया, प्रेशर मल्टिप्लाइड बाय दी एरिया. बट इन दिस केस प्रेशर इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर as in opposite direction we taken minus p external. ठीक आहे, इथपर्यंत पुन्हा एकदा बघा काय म्हणलेलं आहे. Consider a certain amount of gas at constant pressure is enclosed in a cylinder fitted with frictionless rigid movable piston of cross section area A. Let volume of gas be V1 at temperature T. इथं थर्ड पॉइंट फार महत्वाचा आहे. On expansion force exerted by gas is equal to area multiplied by pressure. तो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो किती असणार आहे असं म्हटलेलं आहे, तर एरिया मल्टिप्लाइड बाय द प्रेशर विथ विच गॅस पुशेस अगेन्स्ट द पिस्टन. बघा पुन्हा एकदा समजावून घेण्याचा प्रयत्न करा. ऑन एक्सपान्शन फोर्स एक्झर्टेड बाय गॅस इज इक्वल टू द एरिया मल्टिप्लाइड बाय प्रेशर विथ विच गॅस पुशेस अगेन्स्ट पिस्टन. कुठलं प्रेशर, तर हे प्रेशर जे काय करतंय, पिस्टनच्या अगेन्स्ट गॅसला पुश करतंय. दिस प्रेशर इज इक्वल, हे प्रेशर इक्वल आहे इन मॅग्निट्यूड but opposite in direction to the external atmospheric pressure.
हे प्रेशर इक्वल इन मॅग्निट्यूड आहे कुणा एवढं, एक्सटर्नल प्रेशर एवढं, परंतु काय आहे अपोजिट इन डायरेक्शन आहे, that opposes movement and has its value minus P external. त्यामुळे जे प्रेशर अपोज करतंय मुवमेंटला, ठीक आहे का, ते किती असणार आहे तुमचं एक्सटर्नल प्रेशर एवढं असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया आहे त्या ठिकाणी आपण कोणतं प्रेशर घेणार आहे, मायनस पी एक्सटर्नल एवढी त्याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. माझं एकदम पुढे सोपं आहे बघा. प्रेशर इज सॉरी फोर्स इक्वल टू काय आलं तुमचं, मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ पिस्टन. इफ piston moves through a small distance or through a distance d from initial volume V1 to the final volume V2, then या केस मध्ये जे वर्क डन होणार आहे ते किती असेल, तर ऍज वी ऑल नो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती आहे डी, फोर्स किती अप्लाय झालेला आहे एफ एवढा अप्लाय झालेला आहे, तो किती आलेला आहे मायनस पी एक्सटर्नल इंटू ए. मग आपण या ठिकाणी असं कन्सिडर केलं की जे पिस्टनची मुवमेंट अपवर्ड डायरेक्शनला झालेली आहे ती थ्रू स्मॉल डिस्टन्स डी झालेली आहे. मग या ठिकाणी वर्क डन किती झालं असेल, तर ते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एवढं झालेलं असेल. परंतु फोर्स नक्की किती आहे, तर मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया. मग ही व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी पुट केली तर वर्क डनची व्हॅल्यू काय मिळाली मला, मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. बट वी ऑल नो एरिया इंटू डिस्टन्स, एरिया इंटू डिस्टन्स म्हणजेच काय आलं रे, एरिया काय असणार आहे तुमचा मीटर स्क्वेअर, डिस्टन्स काय असणार आहे मीटर, मीटर क्यूब मध्ये काय येणार मग तुमचा व्हॉल्यूम चेंज, बरोबर का. बट एरिया मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम, इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही. नाउ पुट दिस व्हॅल्यू और कंपेअर दिस टू इक्वेशन्स. काय होणार या ठिकाणी ए इंटू डी च्या ऐवजी काय ठेवणार मी, डेल्टा व्ही ठेवणार. So combining equation 3 and 4 will obtain the equation W equal to minus P external into delta V or W equal to minus P external delta V म्हणजे काय असणार आहे, फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम मधला डिफरन्स, फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम मधला डिफरन्स असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्क डन अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर, याचे एक्सटर्नल प्रेशर कॉन्स्टंटली अप्लाय केलेले वरच्या बाजूने, त्याच्या अगेन्स्ट वर्क डनची व्हॅल्यू काय मिळाली बाळांना आपल्याला या ठिकाणी मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही एवढी व्हॅल्यू मिळाली. समजते सगळ्यांना, काय अडचण, ओके. पुन्हा एकदा इन शॉर्ट इक्वेशन बघूया. छोटं डेरिव्हेशन आहे, 2 मार्कला क्वेश्चन येतो बोर्ड साठी. काय म्हणलेले बघा या ठिकाणी, एक आपण सिलेंडर घेतलेला आहे, त्या सिलेंडर मध्ये काय केलेलं आहे, सर्टन अमाऊंट गॅस जो आहे तो भरलेला आहे, त्याचा व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम हा V1 आहे आणि टेम्परेचर त्यावेळेचं T एवढं आहे. आता काय केलं, या सिलेंडर मध्येच आपण काय केलेलं आहे, एक मुव्हेबल रिजिड फ्रिक्शनलेस वेटलेस असा पिस्टन जो आहे तो काय केलेला आहे, फिट केलेला आहे. लेट गॅस इज अलाउड टू एक्सपांड, गॅस काय केला, अलाउ केला, कशासाठी, एक्सपान्शन साठी. मग काय होणार, त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो काय होणार, इनिशियल व्हॉल्यूम V1 चेंज होऊन काय होणार, फायनल व्हॉल्यूम V2 एवढा होणार. मग आता हा जो व्हॉल्यूम चेंज झालेला आहे V2 मायनस V1 तो म्हणजे काय असणार आपला डेल्टा V एवढा असणार आहे. आता हे किती डिस्टन्सने जो पिस्टन आहे तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस झाला, तर D या डिस्टन्सने तो अपवर्ड डायरेक्शन मध्ये डिस्प्लेस झाला. म्हणजेच या ठिकाणी काहीतरी वर्क डन त्या गॅसनं केलेलं आहे. म्हणजे गॅसनं केलेलं वर्क डन किती असणार बाळांनो, फोर्स इंटू द डिस्प्लेसमेंट. बट फोर्स नक्की किती ऍक्ट झालेला आहे, तर फोर्स म्हणजे काय असतं बाळांनो, प्रेशर इंटू एरिया. फोर्स काय असतो, प्रेशर मल्टिप्लाइड बाय द एरिया. परंतु ते प्रेशर नक्की किती त्या ठिकाणी अप्लाय झालेलं आहे, तर प्रेशर किती अप्लाय झालेले, जे गॅसनं प्रेशर अप्लाय केलेलं आहे त्याची व्हॅल्यू ही एक्सटर्नल प्रेशरने अप्लाय केलेल्या व्हॅल्यू एवढीच आहे, परंतु डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. म्हणून आपण काय घेतलं, प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर बट डायरेक्शन अपोजिट आहे, कुणाची, या
गॅसवर असणाऱ्या प्रेशर जे आहे त्याची डायरेक्शन काय आहे, वरच्या प्रेशरच्या अपोजिट आहे. म्हणून या प्रेशरची व्हॅल्यू काय घेतली, पी एक्सटर्नल एवढी घेतली, परंतु अपोजिट असल्यामुळे मायनस पी एक्सटर्नल घेतली. आता क्लिअर झालं? ओके. मग आता व्हॅल्यू पुटअप करूयात. वर्क डन इज इक्वल टू काय पुट केलं बाळांनो आपण, फोर्स इंटू डिस्टन्सच्या ऐवजी आता व्हॅल्यू फोर्सची पुट केली, मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया. देन अगेन area into distance is nothing but the change in volume delta V. Put this value in equation of work done. We will obtain the equation work done is equal to minus P external into delta V. But as delta V is equal to V2 minus V1, we can write W is equal to minus P external into V2 minus V1. So this is one type of work done or one path through which work done can be obtained. is work done against constant external pressure. Okay. आता या ठिकाणी वर्क डन जे आहे बाळांनो ते डिपेंड आहे आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल का निगेटिव्ह मिळेल, कारण हे वर्क ऑफ एक्सपान्शन आहे. बट सपोज इफ वर्क ऑफ कॉम्प्रेशन टेक्स प्लेस, आपण डिस्कस करूया. फॉर्म्युला काय मिळाला, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला या ठिकाणी. आता हा जो फॉर्म्युला आहे W इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, त्याच्यामध्ये डेल्टा व्ही काय ठेवला आपण, V2 मायनस V1 ठेवलेला आहे. तर W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. नाउ देर आर टू कंडिशन्स. Case 1, if V2 is greater than V1, म्हणजेच काय झालेलं असणार आहे बाळांनो त्या ठिकाणी, पहिली गोष्ट एक्सपान्शन झालेलं असणार आहे. दुसरी गोष्ट जे एक्सपान्शन होत आहे म्हणजे गॅस काय करतोय रे, पिस्टनला वरच्या बाजूला ढकलतोय. गॅस म्हणजे कोण आहे, सिस्टीम. बाकी सगळा पार्ट कोण आहे, सराउंडिंग. आता गॅसनं काय केलंय, पिस्टन जो आहे हा पण सराउंडिंगच आहे, त्याच्यासाठी वरच्या बाजूला आहे. मग गॅसनं पिस्टनला काय केलं, वरती ढकललं. म्हणजे गॅस कोण आहे, सिस्टीम. पिस्टन कोण आहे, पिस्टनच्या बाजूचं एक्सटर्नल प्रेशर कोण आहे, सराउंडिंग. मग सिस्टीमनं वर्क डन काय केलं, कुणावरती केलं, सराउंडिंग वरती केलं. म्हणजे या ठिकाणी वर्क डन काय झालं बाळांनो, वर्क डन बाय सिस्टीम झालं. वर्क डन बाय सिस्टीम झालं. आणि हे वर्क डन बाय सिस्टीम जे आहे ते नक्की किती येणार, तर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू जर आपण पुटअप केली तर मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. आता या ठिकाणी एक्सपान्शन होत असल्या कारणाने V2 काय बाळांनो, लार्ज आहे. V2 जर लार्ज असेल तर V2 मायनस V1 जो आहे ती टर्म काय येणार तुमची, पॉझिटिव्ह येणार. मग पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह काय आलं बाळांनो, वर्क डन काय येणार, निगेटिव्ह येणार. सो work done by the system is always negative. Work done by the system is always negative. Then case second, if V2 or V1 is greater than V2. आता असं कधी होईल बाळांनो, तर हा जो इनिशियल व्हॉल्यूम आहे तो V1 असेल आणि काय झालं त्या ठिकाणी, कॉम्प्रेशन झालं. काय झालं, कॉम्प्रेशन झालं. म्हणजे हे इनिशियल असणार आहे, ठीक आहे. आणि इकडे काय होईल, याच्यावरती कॉम्प्रेशन झालं. तर हा पिस्टन फायनल स्टेजला कुठे असणार आहे, या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच आता V1 काय होता तुमचा, इनिशियली खूप लार्ज होता, परंतु गॅस काय गेला, अंडरगो द कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन गेल्यामुळे V2 काय झाला बाळांनो, त्याचा स्मॉल झाला. V2 काय झाला, स्मॉल झाला. म्हणजेच या ठिकाणी V1 लार्ज आला, V2 स्मॉल आला. आता वर्क डन कुणी केलं रे या ठिकाणी, सराउंडिंगनं केलं. कुणावरती केलं, सिस्टीम वरती केलं. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हे तीन मुद्दे सांगता येतील. इथे वर्क कशाचं झालं, वर्क डन फॉर द कॉम्प्रेशन झालं. आता वर्क डन कुणी केलं, सराउंडिंगनं केलं. कुणावरती केलं, सिस्टीम वरती केलं. त्यामुळे बाळांनो काय लिहिणार आपण, वर्क डन बाय सराउंडिंग ऑन द system. We will write work done is on the system now. And now see if option V2 आणि V1 याच्यामध्ये V1 हा लार्ज आहे. V1 हा लार्ज आहे.
V1 V2 हा स्मॉल आहे, हा लार्ज आहे, हा स्मॉल आहे. आता काय होणार आहे, V2 मायनस V1 काय येणार तुमचा निगेटिव्ह येणार, आणि निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह वर्गडन काय होणार बाळांनो त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होणार. तर या ठिकाणी महत्वाचे केस आहे वर्गडनची की इफ व्हॉल्यूम 2 is greater than 1 work is done by the system, it is a work of expansion, and in that case work done will become negative. If V1 is greater than V2, V1 is greater than V2, then work of compression takes place, work is done on the system by the surrounding, and work done will become positive as per the formula. इथपर्यंत काय अडचण आहे का बघा बाळांनो. आता इथे आपल्याला साइन कन्व्हेन्शन देखील मिळाले कुणाचे, वर्गडनचे. काय साइन कन्व्हेन्शन मिळालं, वर्गडन बाय द सिस्टम इज निगेटिव्ह, बाय द सिस्टम इज निगेटिव्ह, ऑन द सिस्टम इज पॉझिटिव्ह. आता फॉर्म्युला मध्ये सॉरी एक्झाम्पल मध्ये असं दिलं जातं डायरेक्टली की वर्गडन बाय द सिस्टम इज 6 किलो जूल. मग तुमच्या हे डोक्यात आलं पाहिजे की वर्गडन बाय द सिस्टम दिलं म्हणजे किती घेतलं पाहिजे, -6 घेतलं पाहिजे, कारण वर्गडन बाय द सिस्टम किती असतं, काय असतं, निगेटिव्ह असतं. समजा वर्गडन ऑन द सिस्टम आहे तर लेट इट बी ऍज इट इज, बिकॉज वर्गडन ऑन द सिस्टम काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, साइन बदलायची काही गरज नाहीये. त्यासोबत इथेच एक पॉइंट आपण क्लिअर आउट करूयात, जे हीट आहे, हीट त्याचंही साइन कन्व्हेन्शन बघूयात आपण या ठिकाणी. हीट ऍब्झॉर्ब ऑलरेडी आपण बऱ्याच वेळा याच्या अक्रॉस गेलेले. हीट ऍब्झॉर्ब बाय सिस्टम फ्रॉम सराउंडिंग काय असणार बाळांनो, पॉझिटिव्ह असणार. काय असणार, पॉझिटिव्ह असणार. दुसरा, हीट रिलीज बाय सिस्टम टू सराउंडिंग, बरोबर आहे. काय असणार बाळांनो, वर्गडन सॉरी हीट रिलीज बाय सिस्टम टू सराउंडिंग काय असणार आहे, निगेटिव्ह असणार, निगेटिव्ह असणार. म्हणजे थोडक्यात हीट ऍब्झॉर्ब झाली तर काय लिहिणार, +Q, रिलीज झाली तर काय लिहिणार, -Q. नाउ कीप इन माइंड अगेन इन अ न्यूमरिकल दे विल गिव्ह ड्यूरिंग सच वर्क डन हीट रिलीज इज -2 किलो जूल. तो काय डोक्यात आलं पाहिजे माझ्या, हीट रिलीज रे, हीट रिलीज रे मग ती काय असली पाहिजे बाळांनो, निगेटिव्ह असली पाहिजे. आता मला असं म्हटलं की वर्गडन ऑन द सिस्टम, वर्गडन ऑन द सिस्टम इज 5 and heat released is 2. काय म्हणतो मी समजलंय का बघा, वर्गडन ऑन द सिस्टम इज 5 and heat released is 2 असं क्वेश्चन मध्ये दिलंय. तर तुम्ही वर्गडनचं साइन कन्व्हेन्शन काय घेणार, वर्गडन कुणावरती झालंय, सिस्टम वरती, म्हणजे ते कसं असणार आहे, +5, आणि हीट रिलीज झाली म्हणजे ती कशी असणार आहे, -2 असणार आहे. तर हीट ऍब्झॉर्ब पॉझिटिव्ह, हीट रिलीज निगेटिव्ह, वर्गडन ऑन द सिस्टम, वर्गडन ऑन द सिस्टम पॉझिटिव्ह, वर्गडन बाय द सिस्टम निगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन लक्षात आलेत का बघा. त्यानंतर एक छोटासा पॉइंट आहे, युनिट्स अँड देअर कन्व्हर्जन्स. तर या ठिकाणी आपल्याला न्यूमरिकल जर सॉल्व्ह करायचे असतील तर युनिट आणि त्याच्या कन्व्हर्जनचा आपल्याला उपयोग या ठिकाणी करावा लागणार आहे. आपण ते युनिट्स आणि कन्व्हर्जन्स कोणते कोणते आहेत ते बघूया. ओके, आपण जे नवीन टेक्स्टबुक आलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग शिकवत आहे. सगळे ज्या गोष्टी आहेत ते प्लस एक्स्ट्रा आपले कॉम्पिटिटिव्ह जे पॉइंट आहेत तेही शिकवतोय. दुसरं एक बऱ्याच लोकांच्या कमेंट आली होती की पी ब्लॉक संपला की काय, तर मला पी ब्लॉक संपलेला नाहीये. आपण खूप आधी सिलेबस एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की प्रत्येक फिजिकलच्या टॉपिक नंतर एक अल्टरनेटिव्हली आपण पी ब्लॉक मधली एक एक फॅमिली स्टडी करणार आहे, आणि त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे. काय नाही, व्हिडिओ चालू आहे की नाही मध्येच बघावं लागतं. ओके, इट्स गोइंग ऑन. लेट्स सी द युनिट्स ऑफ एनर्जी अँड वर्क डन.
युनिट्स ऑफ एनर्जी अँड वर्क डन. तर या ठिकाणी एनर्जी आणि वर्क डनचे युनिट्स काय काय आहेत. 1 जूल इज इक्वल टू 1 kg मीटर स्क्वेअर पर सेकंड इनवर्स 2 is equal to 1 Pascal meter cube. Another conversion is 1 Pascal is equal to 1 kg meter inverse second inverse 2. आता या ठिकाणी अजून एक कन्वर्जन आहे आपल्याकडे. 1 bar is equal to 10⁵ Pascal और 10⁵ kg meter inverse second inverse 2. 1 dm क्यूब. आता याच्यावरूनच 1 dm क्यूब बार इज इक्वल टू 1 dm क्यूब बार इज इक्वल टू काय करणार. बारचं व्हॅल्यू एवढे आहे 10⁵ पास्कल एवढी आहे किंवा 10⁵ kg मीटर इनवर्स सेकंड इनवर्स 2 एवढी आहे. तर डीएम क्यूबला काय करणार मी 1 dm क्यूब इंटू बारची व्हॅल्यू काय घेणार या ठिकाणी 10⁵ kg मीटर इनवर्स सेकंड इनवर्स 2. देन मला या ठिकाणी जर आता ही व्हॅल्यू आहे डीएम क्यूबची ती मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायची आहे. मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायची तर काय करणार मी 10⁻³ मीटर क्यूब इंटू 10⁵ kg मीटर इनवर्स सेकंड इनवर्स 2 विच इज इक्वल टू 100 kg मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स 2 मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स 2. नाउ as discussed above 1 joule is equal to 1 kg मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स 2. म्हणजेच या ठिकाणी 100 kg मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स 2 म्हणजेच किती येणार. देयरफॉर बोला 1 dm cube bar is equal to this value is equal to 100 joule. आपल्याला हेच कन्वर्जन हवं आहे. दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन बट ऍक्च्युअली आपल्याला व्हॅल्यू कुठली हवी आहे 1 dm cube bar is equal to 100 joule. आणि अजून एक कन्वर्जन देतो इथे तुम्हाला मी की 1 dm cube ऍटमॉस्फिअर असतं. 12 आणि ऍटमॉस्फिअर मध्ये फार अगदी नॉर्मल फरक आहे. 1 ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू 1.013 बार. ओके. तर या ठिकाणी 1 dm क्यूब एटीएम जे आहे ते किती असतं तुमचं 101.3 जूल एवढे असते व्हॅल्यू त्याची. किंवा तुम्ही त्याला 1 dm क्यूबला काय म्हणू शकता 1 लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू किती येतं 101.3 जूल एवढे. पण जो ओल्ड सिलेबस होता त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज वापरल्या गेल्या होत्या. अकॉर्डिंग टू द न्यू सिलेबस दे मेड अ युनिट कन्वर्जन ओनली. प्रॉब्लेम्स आर सेम फक्त त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी युनिट मध्ये कन्वर्जन्स केलेले आहेत. मग आता जसं त्यांनी घेतलं होतं जुन्या सिलेबस मध्ये 1 लिटर ऍटमॉस्फिअर त्याच्याऐवजी आता त्यांनी काय वापरले या ठिकाणी 1 dm क्यूब बार असं वापरलेलं आहे. ठीक आहे. आता आपण याच आर्टिकल वरती काही न्यूमरिकल्स बघूया म्हणजे आपल्याला ते आर्टिकल अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. आता इथे फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवणार आहेत सगळेजण. कुठल्या 1 dm क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. 1 dm क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल किंवा 1 लिटर बार इज इक्वल टू 100 जूल. आणि दुसरं 1 dm क्यूबचं कन्वर्जन काय असतं बाळांनो 10⁻³ मीटर क्यूब. 10⁻³ मीटर क्यूब. इथले कन्वर्जन्स आपल्याला कुठे कुठे वापरावे लागतात ते आपण बघूयात. 1 पास्कल इज इक्वल टू काय घेतलेलं आहे 1 kg मीटर इनवर्स सेकंड इनवर्स 2. तर हे कन्वर्जन्स आपल्याला न्यूमरिकल मध्ये वापरावे लागतील. त्यामुळे हे एक्झाम्पल हे जे कन्वर्जन्स आहे ते व्यवस्थित करून ठेवा. 1 dm क्यूब बार और 1 लिटर बार इज इक्वल टू 100 जूल. दुसरं काय म्हणलं मी इथं 1 बार म्हणजेच 10⁵ kg मीटर इनवर्स सेकंड इनवर्स 2 किंवा 10⁵ पास्कल. न्यूमरिकल्स बघूयात पुढे आपण. पहिला न्यूमरिकल आपल्याला दिलेला आहे
3 moles of an ideal gas are expanded. 3 moles of an ideal gas are expanded isothermally from 15 dm cube isothermally from 15 dm cube to 20 dm cube at constant external pressure of 1.2 bar estimate the amount of work in dm cube bar and joule जे आपल्याकडे दिलेले व्हॅल्यूज आहेत ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊया. काय काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला फ्रॉम व्हॉल्यूम 15 डीएम क्यूब टू 20 डीएम क्यूब असं दिलेलं आहे आणि क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय की एक्सपान्शन झालेलं आहे. काय झालेलं आहे? एक्सपान्शन झालेलं आहे. आता एक्सपान्शन झालेलं आहे म्हणजेच काय होणार आहे या ठिकाणी जो सुरुवातीला दिलेला आहे तो कोण असणार आहे? V1 असणार आहे. V1 काय आहे? 15 डीएम क्यूब. कारण एक्सपांड झाल्यावरती फायनल व्हॉल्यूम काय होतो बाळांनो? वाढतो. म्हणजे V2 किती येणार बाळांनो तुमच्यासाठी? 20 डीएम क्यूब, जो की जास्त व्हॉल्यूम आहे या ठिकाणी. देन कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर गिवन इज 1.2 बार. कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर किती दिलेलं तुम्हाला? 1.2 बार एवढं दिलेलं आहे. मग या केस मध्ये आता वर्गडन तर विचारलंय आपल्याला, सो कॅल्क्युलेट करूयात आपण. वर्गडन इज इक्वल टू मायनस टी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. तर या ठिकाणी मायनस पी एक्सटर्नल जो आहे तो कशामध्ये दिलेला आहे? बार मध्ये दिलेला आहे. मायनस 1.2 इंटू V2 इज 20, V1 आहे 15, so this become minus 1.2 into 5, so this will come minus 6. What is the unit? dm cube bar. 6 dm cube bar. मग आता वर्कडन हे कशामध्ये विचारलंय तुम्हाला? dm cube बार मध्ये एक विचारलेला आहे आणि दुसरं कशामध्ये विचारलंय? जूल मध्ये विचारलंय. What is the relation between dm cube and bar? 1 dm cube bar. What is the relation between dm cube bar and joule? dm cube bar is equal to 100 joule. Therefore, this becomes minus 6 into 100 is equal to minus 600 joule. त्या ठिकाणी वर्कडन किती येणार आहे बाळांनो? जूल मध्ये मायनस 600 येणार आहे आणि जे आपलं वर्कडन डीएम क्यूब बार मध्ये आहे ते किती येणार आहे बाळांनो? मायनस 6 डीएम क्यूब बार एवढं येणार आहे. एकदम सोपे न्यूमेरिकल आहे, फॉर्म्युला एकदम सोपं आहे. कन्वर्जन्स फक्त लक्षात ठेवा, बाकी कुठेही अडचण येणार नाही. नोट डाऊन करा बघा. We'll see the second example. Calculate the constant external pressure. Calculate the constant external pressure required to compress 2 moles. Required to compress 2 moles
कॉम्प्रेस म्हणले बघा या ठिकाणी 2 moles ऑफ एन आयडियल गॅस फ्रॉम 25 dm cube to 13 dm cube, 25 dm cube to 13 dm cube, when the work obtained is, when the work obtained is 4862.4 जूल. तर या ठिकाणी आपल्याला बाळांनो काय करावं लागणार आहे, तो वर्क डन जे आहे आपल्याला, तो व्हॉल्यूम कशामध्ये दिलाय बाळांनो, व्हॉल्यूम कशामध्ये दिलाय तुम्हाला डीएम क्यूब मध्ये, आणि वर्क डन कशामध्ये दिलाय बाळांनो तुम्हाला जूल मध्ये. सो इथे थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण जर व्हॉल्यूम डीएम क्यूब मध्ये घेतलाय तर वर्क डन हे कशामध्ये असायला पाहिजे बाळांनो, जूल मध्ये असायला पाहिजे का नाही, कशामध्ये असायला पाहिजे, डीएम क्यूब बार मध्ये असायला पाहिजे, डीएम क्यूब बार मध्ये असायला पाहिजे. मग आता आपण कन्व्हर्जन करून घेऊयात पहिल्यांदा. आता त्याच्या आधी सुरुवातीला असं म्हणलंय की कॉम्प्रेस केलाय, कॉम्प्रेस केलाय म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम काय असणार बाळांनो जास्त, नंतर व्हॉल्यूम काय असणार बाळांनो कमी, कारण कॉम्प्रेस केलाय. सो V2 इज इक्वल टू काय असणार, सॉरी V1 काय असणार तुमचा खूप जास्त असणार आहे, म्हणजे तो किती दिलाय तुमचा 25 dm क्यूब, आणि V2 जो आहे तो तुमचा काय असणार आहे कमी असणार आहे, तो किती दिलाय तुम्हाला 13 dm क्यूब. आता वर्क डन जे आहे ते आपल्याला कशामध्ये काढायचं आहे, तर आपल्याला डीएम क्यूब बार मध्ये करायचे. दिले किती आपल्याला 4862.4 जूल दिलंय. मग याचं काय करायचं आपल्याला डीएम क्यूब बार मध्ये करायचंय. आपल्याकडे युनिट कन्व्हर्जन मध्ये आपण काय लर्न केलेलं आहे आठवतंय का बघा, काय आहे 1 डीएम क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. म्हणजे हे जे जूल मध्ये दिलं आहे ते आपल्याला आता काय करायचं आहे 1 डीएम क्यूब बार मध्ये करायचं आहे. मग काय घेणार, वर्क डन इज इक्वल टू 4862.4 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू काय आलं तुमचं डीएम क्यूब बार मध्ये. समजते का बघा. डब्ल्यू किती येईल बाळांनो या ठिकाणी 48.624 काय येणार तुमचं डीएम क्यूब बार एवढा आहे. आता वर्क डन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडे, तर मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1. कॅल्क्युलेट काय करायला सांगितले आपल्याला, एक्सटर्नल प्रेशर कॅल्क्युलेट करायला सांगितले. वर्क डनची व्हॅल्यू किती आली बाळांनो तुमची 48.624. देन मायनस पी एक्सटर्नल इंटू या ठिकाणी V2 किती आहे 13, V1 किती आहे 25. सो दिस बिकम मायनस पी एक्सटर्नल इंटू मायनस 12. So this becomes 12 P external is equal to 48.624. Therefore P external is equal to काय येणार तुमचं 48.624 divided by 12 and this comes to be 4.052 bar. So this is the answer for the second question, 4.052 bar. Then you see one more example, or you can solve that as a homework. हिंट सांगतो फक्त मी त्या एक्झाम्पलला, तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करा. $200 ml ethylene gas and 150 ml of HCl gas were allowed to react at 1 bar pressure according to the reaction.
C2H4 gaseous plus HCl gaseous gives C2H5Cl gaseous. Calculate PV work in joule. देताना काय काय दिलेलं आहे बघा आपल्याला. 200 ml इथिलीन गॅस अँड 150 ml ऑफ HCl गॅस. 200 ml हा घेतलेला आहे आणि 150 ml काय घेतलेला आहे, HCl गॅस घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक कंडिशन फॉलो करावी लागते, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर जे प्रेशर आहे ते किती दिलंय तुम्हाला, वी आर अलाउड टू रिएक्ट ऍट 1 bar प्रेशर. म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे एक्सटर्नल प्रेशर आहे ते किती घेणार आहे, 1 bar एवढं घेणार आहे. देन आता आपल्याला सगळ्यात मोठा टास्क इथं जो आहे तो V1 आणि V2 शोधायचा आहे. ठीक आहे का. तर V1 आणि V2 कसा शोधता येईल बघा जरासं. अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ रिएक्शन 1 मोल ऑफ C2H4 रिएक्ट. याचा किती मोल रिएक्ट होतोय, 1 मोल रिएक्ट होतोय. आणि याचा देखील किती मोल रिएक्ट होतोय, 1 मोलच रिएक्ट होतोय. आणि याचा किती मोल तयार होत आहेत, 1 मोलच तयार होत आहे. म्हणजेच आता या रिएक्शन नुसार C2H4 गॅसियस प्लस HCl गॅसियस दोन कन्सेप्ट लावायला लागणार आहेत आपल्याला या ठिकाणी, की व्हॉल्यूम किती ऍक्च्युअली, म्हणजे हा 1 लिटर घेतला तर हा 1 लिटर आणि हा देखील 1 लिटरच तयार होतोय. म्हणजे आता देताना त्यांनी काय दिलाय, हा 200 ml दिलाय, हा 150 ml दिलेला आहे, बरोबर आहे. तर ते हा माहित नाही आपल्याला फायनल व्हॉल्यूम किती होणार आहे. ठीक आहे. आता मला सांगा इनिशियल व्हॉल्यूम जो आहे या ठिकाणी, इनिशियल व्हॉल्यूम तो किती होणार असं तुम्हाला वाटतंय. तुमचं मत साधं सोपं आहे, काय हा 200 हा 150 म्हणजे 350 ml तयार होईल. नाही बाळांनो, पुन्हा एक कन्सेप्ट इथं आडवा येतो, लिमिटिंग अँड एक्सेस रिएक्टन्स. हा एक्सेस आहे, हा लिमिटिंग आहे. कशावरून, हा 1 मोल घेतला तर हा 1 मोल घ्यायला पाहिजे होता, किंवा हा 1 लिटर घेतला तर हा 1 लिटर घ्यायला पाहिजे. म्हणजे हा 200 घेतला तर हा किती घ्यायला पाहिजे होता, 200 घ्यायला पाहिजे होता. परंतु घेतलाय का 200 ml, नाही घेतला. म्हणजे त्यातला लिमिटिंग कोण आहे, हा. म्हणजे इन ऍक्च्युअल रिएक्शन कुणाची होणार आहे, 150 ml HCl ची कुणा बरोबर होणार आहे, 150 ml C2H4 बरोबरच होणार आहे. 200 दिला असला तरी त्याचं 200 च्या 200 रिएक्ट होणार नाही. म्हणजेच यातला किती ml रिएक्ट होणार, 150 ml. यातला किती ml रिएक्ट होणार, 150 ml. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम तुमचा किती आहे, 150 प्लस 150 इज इक्वल टू 300 ml एवढा आहे. आणि V2 किती तयार झाला रे तुमचा, यांनी काय म्हणले, हा 1 लिटर घेतला, हा 1 लिटर घेतला तर हा 1 लिटर तयार होतो. म्हणजे पुन्हा असं नको म्हणाले की हा 150 घेतला म्हणजे हा 300 झाला. नाही, काय झालं, याच्या मोल्स रेशो वरून जायचे. तर याचा 1 मोलला ह्याचा 1 मोल, तर याचाही 1 मोलच तयार होतोय. म्हणजे याचा 1 लिटर घेतला, याचा 1 लिटर घेतला तर याचा 1 लिटर तयार होत असेल, तर हा 150 ml घेतला, हा 150 ml घेतला तर हा देखील 150 mlच तयार झाला पाहिजे. म्हणजे V2 किती असणार आहे बाळांनो तुमच्याकडे, 150 ml एवढा असणार आहे. आय थिंक आता काही अडचण नसावी. एक्सटर्नल प्रेशर आले तुमच्याकडे, V2 आणि V1 आलेले आहेत तुमच्याकडे. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, वर्क डन जूल मध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितले. आता तुम्ही जे सोडवाल ते वर्क डन कशामध्ये येणार, तुमचं DM क्यूब बार मध्ये येणार. ठीक आहे का. तुम्हाला त्याला 100 न मल्टिप्लाय केलं की वर्क डन कशामध्ये येईल, तुमचं जूल मध्ये. फायनल आन्सर सांगून ठेवतो म्हणजे गोंधळ नको. 15 जूल इज द फायनल आन्सर. 15 जूल इज द फायनल आन्सर. आज आपण इथे थांबूयात. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण वर्क डन अजून 2 वेगळ्या पाथने डिटेक्ट करता येतो, ते आपण आर्टिकल्स नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.